नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत. भारतात लोकशाहीवर हल्ला होतोय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बर्लिनमधून टीका. महानगरपालिका उमेदवारांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार. 30 डिसेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येणार. 15 जानेवारी रोजी होणार महानगरपालिकेची निवडणूक. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने फारसा परिणाम होणार नाही, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. जे पक्षानं दिलं त्याचं सोनं केलं. चंद्रपुरातील नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडला पाकिस्तानचं स्वरूप दिलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची अब्दुल सत्तारांवर टीका. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत कोणतीही संभ्रम नाही, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग. रात्री उशिरा पुण्यातील नेत्यांची एकत्रित बैठक झाल्याची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार. पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची प्रतिक्रिया. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना भाजपची युती होणार. आम्ही 30 जागांची मागणी केली, मात्र तडजोड होऊ शकते. खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया. स्वतःला नेते समजणारे आज गल्लीबोळात फिरतायत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची अशोक चव्हाणांवर टीका. सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पुढचे पोलीस महानिरीक्षक. एनआयएच्या प्रमुख पदातून सदानंद दाते कार्यमुक्त. मोदी शहांनी धनुष्यबाण बेईमानांच्या हातात दिला. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीका. माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे पुन्हा मंत्री व्हावेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली इच्छा. आम्हाला न्याय देता येत नसेल तर अन्याय करू नका. जो पक्ष अंधेकरांना तिकीट देईल त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा आयुष कोमकरच्या आईचा इशारा. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसला धक्का. शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदमांनी दिला शहराध्यक्ष पदाचा राजीनामा.